काल अचानक पश्चिम विदर्भातील 4 जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विक्रीसाठी बाजारात आणलेला माल अक्षरशः भिजलेला आहे। आपण बघू शकतो की आता सध्या आपण बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव येथील या धान्य मार्केटमध्ये आहोत। या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी जे साठवून ठेवलेलं धान्य होतं हे शेड पूर्णतः या चक्रीवादळाने उडून गेले आणि त्यानंतर या ठिकाणी ठेवलेलं तूर असू देत, ज्वारी असू देत, मका असू देत, हे सर्व धान्य हे ओलं झालं आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। अचानक सायंकाळच्या वेळेस बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव असू देत, शेगाव असू देत, जळगाव जामोद असू देत या तालुक्यात अचानक चक्रीवादळ आलं आणि त्यानंतर आलेल्या मोठ्या पावसात हे सर्व धान्य भिजलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी हे जे नुकसान झालेलं आहे ते शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, आपण त्यांनाच विचारूया नेमकं काय झालं। काल सायंकाळी नेमकं काय झालं? 26/5/2024 रोजी सायंकाळी 3 वाजेच्या दरम्यान एकदम फार अति जास्त प्रमाणात चक्रीवादळाचा फटका आसलगावात पाहायला मिळालेला आहे। इथं इतकी परिस्थिती गंभीर होती की फक्त जीव वाचून बाहेर पडण्याची म्हणजे कसे वाचलो आम्हाला माहीत आहे। समजा त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। झाडाची पडझड झाली आहे, लोकांचे टीनपत्रे उडाले, शेतकरी बी भयंकर अडचणीत सापडलेला आहे। शेतकऱ्याचे बी माल APMC मध्ये पडून होते, व्यापाऱ्याचे बी खरेदी केलेले माल APMC मध्ये पडलेले होते। त्याच्यात ज्या हरासी हॉलमध्ये जिथे तुरीची आवक असते तिथं पूर्ण टीन शेड उडालेल्यामुळे तिथे राधिका ट्रेडर्स, संदीप कलंत्री, आसलगाव येथील बाकी सगळे व्यापारी यांचा भरपूर प्रमाणात माल तिथे पडलेला होता आणि भयंकर तुरीचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर तूर असू देत, इतरही धान्य या ठिकाणी साठवून ठेवलेलं आहे। नेमकं किती वाजता हे झालं आणि तुमचं काय नुकसान झाले, कोणत्या धान्याचं नुकसान झाले? हे काल संध्याकाळी जवळपास 6-6:30च्या दरम्यान हे चक्रीवादळ या परिसरात धडकलं आणि या चक्रीवादळामुळे या परिसरातील सर्व शेतकरी, शेतमजूर आणि जे व्यापारी वर्ग आहे या परिसरामध्ये या जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठे धान्य बाजारपेठ म्हणून हे आसलगावची बाजारपेठ नावलौकिक आलं आहे आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांचं लाखो रुपयाचं धान्य साठवून ठेवलेलं असते। त्यांचा जो रोजचा खरेदी केलेला माल असतो तो सुद्धा या ठिकाणी साठवून ठेवलेला असतो आणि या अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे यांचे जे धान्य आहे ज्याची किंमत लाखो रुपयाच्या घरात आहे ते अक्षरशः पाण्यामध्ये भिजलं, त्याला कोंब फुटले आणि आता त्यांना त्या ठिकाणी त्यांना फार मोठं आर्थिक नुकसानाला या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे। तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात धान्याचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी पण आहे। काका, तुमचं काय नुकसान झालंय? माझी 20 क्विंटल तूर इथे ठेवलेली होती या शेडमध्ये। ते सर्व टीन पत्रे अचानक उडून गेल्यामुळे ते सर्व तूर भिजली। ते कमीत कमी 12,000 रुपये क्विंटलची तूर होती आणि ती 1-1 फूट पाण्यामध्ये सर्व भिजून वाया गेली। तर नक्कीच काल आलेल्या सायंकाळी आलेल्या या चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। साठवून ठेवलेलं धान्यसुद्धा या पावसात भिजलेलं आहे। मोठे मोठे टीन शेड उडल्यामुळे शेतकऱ्यांचं फार अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे ती सरकारकडे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।